भिवंडी महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसनं भाजपचा गेम केलाय। भिवंडीमध्ये भाजपचा नगरसेवकांचा एक गट फोडण्यात काँग्रेसला यश मिळालंय आणि त्याच जोरावरती काँग्रेस सत्ता स्थापनेच्या तयारीत आहे। चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसकडे सर्वाधिक नगरसेवक असतानाही तिथे काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे आणि ठाकरे सेनेला फोडून भाजपनं सत्ता काबीज केली। आता अगदी अशीच परतफेड भिवंडीमध्ये काँग्रेस करण्याच्या तयारीत दिसतेय। भिवंडीमध्ये सुद्धा काँग्रेसकडे सर्वाधिक म्हणजे 30 नगरसेवक आहेत। आता भाजपचा एक गट फोडून भाजपच्याच 9 नगरसेवकांना काँग्रेसनं सोबत घेत सत्ता स्थापनेची तयारी केली आहे। भाजपचं महापौर पदाचे उमेदवार नारायण चौधरी यांना आपल्या बाजूने वळवण्यात काँग्रेसला यश आलंय। समीकरण काय असेल ते आपल्याला 20 तारखेला दिसेल। किती नगरसेवक तुमच्या सोबत आहेत साहेब आम्ही 20 तारखेला आपल्याला दिसेल ना। 9 आहेत की 12 आहेत साहेब आपल्याला 20 तारखेला समजेल। पण पक्षांतर बंदीचा कायदा लागू केल्यानंतर भाजप तुमचं नगरसेवक घालू शकते वाटत नाही का? पक्षाचा जे असेल निर्णय ते आम्ही एक्सेप्ट करू। अजून पक्षाचं समीकरण बाकी आहे। एकच मिनिट थांबा बंधू रात अभी बाकी आहे प्लीज। काय नवीन समीकरण पाहायला मिळते? आणि भिवंडीतल्या महापौर पदाच्या राजकारणावरती हर्षवर्धन सपकाळ, आशिष शेलार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। भाजप लोकांचे पक्ष फोडत होती, आता भाजपत उभी फूट पडली आहे। काँग्रेसने भाजपला फोडलं। भाजप फुटली हाच महत्त्वाचा आहे। कोणी फोडली हा काही फोटाफोटीचा श्रेय घेण्याचा भाग नाही। त्यामुळे भाजप फुटली, मी करणार त्यांचा जो अहंकार पक्ष होता तर त्यांच्यात जर फुटले, आता भाजपचे गट फुटायला लागले आणि ते जर बाहेर त्याच्यातून पडायला लागले तर ही याच्यातली बातमी आहे। मला संपूर्ण या प्रकरणाची माहिती नाही, पण मी एवढं सांगेन, जो फुटून जातो तो भाजपवाला नाही। जो भाजपच्या विचारांशी प्रामाणिक आहे तोच स्वयंसेवक, तोच कार्यकर्ता। आणि नेमका भिवंडीच्या प्रकरणातली मी माहिती घेईन, पण जो सर्वसाधारणतः आमच्या विचाराशी फारकत घेतो तो भाजपचा नाही। तो भाजप फुटीर म्हणता येणार नाही, तो आम्हाला सोडून बेदखल झालेला आहे असं मी म्हणेन। प्रदेशाध्यक्ष यावर निर्णय घेतील। आणि भिवंडीमध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी समाजवादी पक्षाच्या आमदारांना हाताशी धरून काँग्रेस पक्ष भाजपला विकला असा आरोप काँग्रेसचे भिवंडी शहराध्यक्ष राशिद ताहिर मोमीन यांनी केलाय। या संदर्भातील लेखी तक्रार मोमीन यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे केली आहे। शहराध्यक्षांच्या या नाराजीमुळे काँग्रेसमध्ये देखील नाराजी उफाळून आली असल्याचं बोललं जात आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी समाजवादीचे आमदार रईस शेख यांना हाताशी धरून निवडणुकीआधी काँग्रेसचे एबी फॉर्म वाटले आणि आता शेख यांना हाताशी धरून काँग्रेस पक्ष भाजपला विकला असल्याचा आरोप राशिद ताहिर यांनी राहुल गांधी यांना लिहिलेल्या पत्रामध्ये केलेला आहे। ज्याप्रमाणे प्रदेश काँग्रेस जे आहेत डायरेक्ट सिच्युएशनचं डील करत आहेत, डायरेक्ट ते रईस शेखला धरून जे आहेत आणि सर्व आदेश काढत आहे, व्हीप काढत आहे आणि जिल्हाध्यक्षाला न कळवता हे सर्व काम करत आहे। यावर पूर्ण भिवंडीमध्ये पूर्ण आमची कार्यकारिणी जे आहेत, आमचे लोक आहेत काँग्रेसमध्ये, सर्व लोक नाराज आहेत। कुठेतरी तुम्ही या ठिकाणी पक्ष विकल्याचा देखील आरोप केलेला आहे। ते क्लिअर दिसत आहे आपल्याला। मी काय बोलू आता यापेक्षा जास्ती का माझ्या पत्रामध्ये मी लिहिले आहेत। सर्व भाजपाचा गेम प्लॅन आहे आणि यामध्ये आमचे लोक सामील आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।